हॅलो स्टुडंट्स, मी सॉर्ट ॲनालिसिस मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी ऑन रिक्वेस्ट. सॉर्ट ॲनालिसिसमध्ये जो शॉर्ट फॉर्म आहे तो स्ट्रेंथसाठी आहे. स्ट्रेंथ्स म्हणजे तुमच्या जमेच्या बाजू काय आहेत. फॉर एक्झाम्पल, काही जे लोक असतात ते खूप पंक्च्युअल असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतंही काम जर त्यांना दिलं तर ते वेळेवर कंप्लीट करतात, म्हणजेच त्यांची ती काय आहे, स्ट्रेंथ आहे. ओके, पंक्च्युअलिटी. एखादा स्टुडंट असेल आणि काही त्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला असेल तर तो त्या इंटरव्ह्यूला अगदी वेळेवर हजर राहतो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे ती पंक्च्युअलिटी. ओके. डब्ल्यू मीन्स विकनेसेस. ओके. तर काही स्ट्रेंथ असतात, ओके, पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये, आणि काही विकनेसेससुद्धा असतात. जसं की आपण बघतो की अरे, काही मुलांचं रायटिंग तर खूप चांगलं आहे, पण जेव्हा त्यांना आपण स्टेजवर यायला सांगतो आणि त्यांना आपण विचारतो की तू थोडक्यात तुझं इंट्रोडक्शन दे, तर ते देऊ शकत नाहीत. तर त्याला काय कारण आहे, तर आपण त्यांच्या काही विकनेस तिथे आयडेंटिफाय करू शकतो. जसं की फोबिया म्हणजे विनाकारणची भीती, लेस कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. तर ठीक आहे, अशा ह्या विकनेसेस तुम्ही तुमच्या आयडेंटिफाय करू शकता, जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या उणिवा आहेत, ज्या विकनेसेस आहेत, त्या दूर करण्यासाठी मग तुम्ही कुणाची तरी मदत घेऊ शकता, हो की नाही. तर स्ट्रेंथ्स, विकनेसेस, जसं की शॉर्ट टेम्पर्डनेस ही सुद्धा एक विकनेस आहे. बरेच लोक आपल्याला दिसतात की ते स्वभावाने तर खूप चांगले दिसून येतात, पण काही परिस्थितीमध्ये त्यांचा राग अनावर होतो आणि मग ते एकदम मोठमोठ्याने ओरडायला लागतात. तर शॉर्ट टेम्पर्डनेस हे सुद्धा एक विकनेस आहे. ठीक आहे. SWO, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही संधी असतात. जसं की कुणी MBA केलं असेल तर त्याला एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर त्याला संधी असू शकते. जर एखाद्या व्यक्तीने काही इंडस्ट्रीयल ट्रेनिंग कंप्लीट केलेली असेल तर त्याला एखाद्या कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून त्याला संधी उपलब्ध असते. ठीक आहे. जे टीचर ट्रेनिंग केलेली असेल, DED PED केलेलं असेल, तर त्या स्टुडंटला टीचर होण्याची संधी उपलब्ध असते. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या संधी कोणत्या आहेत त्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे थ्रेट. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वासाठी असं कोणतं आव्हान आहे, चॅलेंज आहे, जे तुमच्यासाठी एक खूप मोठं आव्हान असतं, त्याला आपण थ्रेट म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात सॉर्ट ॲनालिसिस शिकलो.